नवोदय विद्यालय इयत्ता 9वी साठी पण मुलांची येणारे 8 फेब्रुवारीला एक्झाम आहे. जी मुले आता 8वी मध्ये शिकत आहेत त्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि याची तयारी करत आहे. पण यासाठी हॉल तिकीट मुलांचं आलेलं आहे. हे हॉल तिकीट डाउनलोड कसं करायचं, हॉल तिकीट वरती काय काय सूचना आहेत, त्याचं कसं आपण प्रकारे माहिती घेऊ शकतो, सूचना कोणकोणत्या महत्वाच्या आहेत या गोष्टी आपण पाहू शकतो. त्याचबरोबर यासाठी आपली मुलं ऑनलाईन पद्धतीने पूर्ण वर्षभर झालं तयारी करत आहेत. त्यासाठी आपण मॉक टेस्ट वगैरे मुलांच्या घेत असतो. आपल्याला पण एखादी मॉक टेस्ट पाहिजे असेल तर कशा प्रकारे आपल्याला मिळवू शकता याच्याबद्दल आपण एकदम शेवटी बघूया. तर नवोदय विद्यालयासाठी जे काही हॉल तिकीट यासाठी आपण नवोदयच्या वेबसाईटवरती आलेलो आहे. यासाठी आपल्याला त्याच्या नवोदय विद्यालयामध्ये तर वेबसाईटवरती होम पेज वरती आल्यानंतर आपल्याला ठिकाणी दिसते क्लिक हिअर टू डाउनलोड द ऍडमिट कार्ड फॉर दिसते. तर सुरुवातीला क्लास 9 आणि खाली क्लास 11 साठी. तर आपल्याला पाहिजे क्लास 9 साठी आणि आपण इथं क्लिक करायचं आहे. तर ही लिंक आपल्याला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, जाऊन आपण लगेच क्लिक करू शकता. पण त्याच्या अगोदर आपण बरीचशी माहिती बघूया. तर याच्यामध्ये आपल्याला दिले क्लिक हिअर फॉर क्लास 9 डाउनलोड ऍडमिट कार्ड. आणि ऍडमिट कार्ड डाउनलोड करताना आपल्याला फॉर्म भरल्यानंतर जो तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आला होता तो यूज करायचा आणि डेट ऑफ बर्थ. पण जर समजा रजिस्ट्रेशन नंबर आता मोस्टली ज्यांनी सांगितलं होतं आपण फॉर्म भरताना की त्याची प्रिंट आउट काढा, रजिस्ट्रेशन नंबर सेव्ह म्हणजे व्यवस्थित लिहून घ्या, सेव्ह करा. तर हा रजिस्ट्रेशन नंबर आपल्या मोबाईलवरती मेसेजमध्ये ईमेलवरती आला असेल किंवा तो ह्याच्यामध्ये येतो आपल्याला, तर त्याचा तुम्हाला यूज करायचा. जर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर या ठिकाणी दिसते क्लिक हिअर टू फाइंड युअर रजिस्ट्रेशन नंबर. तर याच्यामध्ये क्लिक करून इथं जी माहिती आहे सर्व आपले नाव, नेम, बर्थ डेट सगळं टाकून आपल्याला इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला मिळू शकतो जर तुमच्याकडे नसेल तर. आता आपल्याकडे आहे म्हटलं आपण जाऊया क्लिक हिअर टू डाउनलोड ऍडमिट कार्ड. याच्यामध्ये आलोय तर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा, डेट ऑफ बर्थ टाकायची. या ठिकाणी कॅप्चा दिलाय तो 47+4 काय उत्तर ते टाकायचं, साइन इन करा. तर तुम्हाला डाउनलोड होणार आहे तुमचं ऍडमिट कार्ड. आता ऍडमिट कार्ड डाउनलोड झाल्यानंतर कसं दिसते आपण बघूया. तर दिसते आपल्याला हे नवोदय विद्यालयाचं ऍडमिट कार्ड 2025 8 फेब्रुवारीच्या एक्झामसाठी. तर त्याच्यामध्ये दिसते आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी आलेला आहे, रोल नंबर, नेम ऑफ द कॅन्डिडेट्स, डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर, बाकी सर्व विद्यार्थ्याची माहिती या ठिकाणी आलेली आहे. ऍड्रेस आलेला आहे, कॅटेगरी आलेली आहे, कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्ही फॉर्म भरलेला आहे हे सर्व माहिती इथं आलेली आहे. त्याचबरोबर ऍड्रेस ऑफ द एक्झामिनेशन सेंटर, तर नेम अँड ऍड्रेस ऑफ द एक्झामिनेशन सेंटर मध्ये इथं आपल्याला एक कोड दिसतोय. आणि त्यानंतर ज्या ठिकाणी बाबा ही एक्झाम होणार आहे तो दिसतोय श्री जवाहर नवोदय विद्यालय पिंपळे शिरूर डिस्ट पुणे. म्हणजे आता 9वी साठी जी परीक्षा होती नवोदय त्यासाठी एक्झाम सेंटर प्रत्येक विद्यार्थ्याला त्या जिल्ह्याच्या नवोदयलाच मोस्टली येत असतं. जसं की पुणे जिल्ह्यासाठी समजा जे काही नवोदय विद्यालय आहे त्याचा ऍड्रेस या ठिकाणी आलेला आहे. तो डेट ऑफ टाइम आणि टेस्ट दिले आपल्याला की 8 फेब्रुवारीला 11:15 AM ते 1:45 PM हे टायमिंग मुलांचं आहे. 11:15 वाजता मुलांचा पेपर स्टार्ट होणार आहे. रिपोर्टिंग टाइम दिले आपल्याला 10:30 वाजता. तो सकाळी 10:30 वाजता विद्यार्थी जो आहे तो तिथं शाळेमध्ये प्रेझेंट पाहिजे 10:30 वाजता. तो आपण 10 वाजता त्या ठिकाणी प्रेझेंट होऊ शकता. कारण हे नवोदय विद्यालय प्रत्येक जिल्ह्याच्या एका ठिकाणी राहतं. प्रत्येक जिल्ह्याचं नवोदय विद्यालय आपण सर्च केलं तर मिळून जाईल. आणि त्यासाठी आपला बरेचसे जे लांब तालुके असतात त्यांना तिकडून प्रवास करून जावं लागणार, तो अगोदर जावं लागतं. जसं की आता पुण्यामध्ये आम्ही विद्यालयाला गेलो होतो जवाहर नवोदय विद्यालयाला गेल्या वर्षी एक्झामला. तर तुम्ही अगोदरच त्याचं प्लॅनिंग करू शकता ज्या ठिकाणी आपल्याला जायचं. त्या ठिकाणी आपण बघतोय सिग्नेचर ऑफ द कॅन्डिडेट आणि शिक्षकांची सही जे आपण करू शकता. खाली काही सूचना दिल्या तर सूचना जसं आपण बघितल्या नवोदय विद्यालयासाठी जे दिलं तसं सेम आहे. तो OMR वापरताना मुलांना बॉल पेनचा यूज करायचा आहे, ब्ल्यू किंवा ब्लॅक बॉल पेन. आणि टायमिंग दिले त्यांनी 10:30 वाजता बोलवलंय तुम्हाला तिथं त्याचं रिपोर्टिंग टाइम. तर आपण 10 वाजता पोहोचणं साधारण बाबा आवश्यक आहे, म्हणजे घाई गडबड होणार नाही मुलांची. कारण नवोदय विद्यालयामध्ये परीक्षा असल्यामुळे तुम्हाला तिकडून जवळ असेल तर तुम्ही जवळ असेल तर काय अडचण नाही, पण लांब असेल तुम्हाला प्रवास करून जावं लागणार आहे. तो अशा प्रकारे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत किंवा जाताना तुम्ही पेन म्हणजे तुम्ही काय घड्याळ घेऊ शकता वगैरे असं काही सूचना आहे त्याच्यामध्ये. मोस्टली त्यांनी सांगितलंय कोणतं इलेक्ट्रॉनिक गॅजेट चालत नाही. जाताना आपण फक्त एक पेन्सिल समजा लागत असेल, समजा पेन्सिल, इरेझर, समजा तुम्हाला इरेझर तर म्हणजे लागणार नाही पण आपण रफ कॅल्क्युलेशन करताना पेन्सिलचा वापर कधी कधी करू शकता. पाठीमागे म्हणजे तुम्ही खोडून पण करू शकता. आणि आपला जो पेन आहे तो ब्लॅक आणि बॉल पेन जो जाड जास्त नीटचा असेल तुम्ही तो वापरू शकता. हॉल तिकीट आणि हॉल तिकीट बरोबर तुम्ही आधार कार्ड जे आहे विद्यार्थ्याची झेरॉक्स आपण ते किंवा आधार कार्ड त्याच्यापाशी देऊ शकता. आधार कार्ड महत्वाचं आहे. किंवा कोणतंही एखाद्या शाळेचं जरी हे असेल त्याच्यावर सपोर्टला अजून आयडेंटिटी कार्ड तरी ते सुद्धा चालू शकेल. पण आधार कार्ड तर कंपल्सरी आहे सर्वांनी घेणं. तर बाकी या सर्व सूचना आपण नंतर एक्झामच्या अगोदर पण 1-2 दिवस अगोदर बघणार आहे. तर आता नवोदय विद्यालयासाठी ऑनलाईन पद्धतीने आपली मुलं वर्ष झालं तयारी करत आहेत आणि यासाठी मॉक टेस्ट पण सोडवत आहेत. तर तुम्हाला सुद्धा मॉक टेस्टची गरज असेल, मॉक टेस्ट आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला हा जो नंबर आहे याला व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअप करताना ह्याला सुरुवातीला दुसरं काय हाय वगैरे टाकायची गरज नाही, डायरेक्ट आपण टाकू शकता मॉक 9 एवढा मेसेज करा तर तुम्हाला रिप्लाय मध्ये मॉक टेस्ट जे आहे ते मिळून जाईल.
आणि सोडवतं पण येईल. आणि आज अजून तुम्हाला काय एक्स्ट्रा पाहिजे असेल तर तुम्ही तिथं संपर्क करू शकता. 9209209907 या नंबरला व्हॉट्सअप करा. त्याचबरोबर आपले लाईव्ह क्लासेस जे आहे ते तुम्हाला जर बघायचे असेल तर डायरेक्ट आपल्या युट्यूबमध्ये लाईव्ह सेक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळतील. त्याचबरोबर या स्पर्धा परीक्षा नेमक्या कशा असतात यासाठी आपण वेबिनार घेत असतो घडवा आयुष्य पालक स्पर्धा परीक्षेमधून. हा वेबिनार 26 जानेवारी उद्या रात्री 8 वाजता हा वेबिनार आहे. तर नक्की याची पण आपल्याला जॉईन करायचं असेल तर या नंबरला फक्त वेबिनार असा मेसेज करा. तुम्हाला वेबिनारची लिंक आणि ग्रुप मिळून जाईल आणि सर्व एक्झाम तुम्ही एकाच वेळेस 1-1.5 तासामध्ये सर्व एक्झामची क्लॅरिटी एकाच ठिकाणी घेऊ शकता. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की आपण शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.